नमस्कार. जय भीम जय शिवराय मित्रांनो. संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडीच्या अधिकृत आणि अद्ययावत माहितीच्यासाठी चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये या चॅनलची लिंक जी आहे ती शेअर करा, जेणेकरून अतिशय महत्त्वाच्या सूचना आणि शिक्षक भरतीच्या अद्ययावत माहितीपासून कोणी वंचित राहणार नाही, शिक्षक भरतीपासून कोणी वंचित राहणार नाही. एकमेकाला सहकार्य करत चला. हा काळ जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ऐतिहासिक शिक्षक भरती होते आणि या प्रोसेसमध्ये सगळ्यांनी आपले प्राधान्यक्रम नोंदणे तेवढंच गरजेचं आहे. जर तुम्ही प्राधान्यक्रम नोंदवले नाही, तर एवढ्या जागा निघूनसुद्धा तुमचा पुढच्या साठी जो आहे तो कसलाही विचार केला जाणार नाही. तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये बाद होणार आहात, कारण तुम्ही प्राधान्यक्रम जर नोंदवले नाही तर. आता माझ्याकडे अनेक समस्या आल्या आहेत. 135 मार्क्स होते एका उमेदवाराला. त्यांनी त्यांचं स्वप्रमाणित अर्ज जे आहे ते सबमिटच केलेलं नव्हतं. सेल्फ सर्टिफायच झालेलं नव्हतं. म्हणजे आता अनेक जण या सगळ्या अडचणी ज्या आहेत सांगतात. मग मला सुद्धा त्या सगळ्या गोष्टीचं प्रोसेसमध्ये योग्य दिशा न मिळाल्यामुळे किंवा योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळं प्रोसेस बाहेर व्हावं लागतं. ह्या गोष्टीची खंत वाटते. एक 2-3 प्रकरणं अशी आहेत. 104-5 मार्क्स असणारी एक ताई होती, त्यांचं पण हीच प्रकरण आहे. तर कुठेतरी वाटतं की एकमेकाला सहकार्य करावं. आता सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे, आता जाहिराती आल्यात, अपलोड झाल्यात, आनंद झाला आहे. त्यानंतर ज्या काही सूचना आल्या, मग त्या सूचना प्राधान्यक्रमाच्या संदर्भात होत्या, जनरेट करण्याच्या संदर्भात 6 तारखेपासून जे प्रोसेस आहे, आपल्याला मुदत जी आहे ती 6 ते 11 पर्यंत दिलेली आहे. मात्र याच्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते तांत्रिक अडचणी असतानासुद्धा उमेदवारांनी रात्री बेरात्री जागे राहून आपले प्राधान्यक्रम नोंदवलेले आहेत आणि त्याचा इतिवृत्तांत जो आहे तो शिक्षण आयुक्त कार्यालय यांच्यामार्फत रात्री उशिरापर्यंत एक न्यूज बुलेटिन देऊन दिलेला आहे. तर तो तुम्हाला आकडेवारी द्यायचा आहे. तर पवित्र पोर्टलवर सध्या स्वप्रमाणित अर्ज पूर्ण असलेल्या उमेदवाराकडून प्राधान्यक्रम जनरेट करणे व लॉक करण्याची कार्यवाही सुरू आहे. 8 तारखे रोजी संध्याकाळी म्हणजे काल संध्याकाळी 9 वाजता साधारणतः 58,000 इतक्या उमेदवारांनी मुलाखतीसह तर म्हणजे विनामुलाखतीचे 58,000 आणि मुलाखतीसहमध्ये 38,000 इतके प्राधान्यक्रम जनरेट केले, असं त्यांनी सांगितलेलं आहे. जाहिरातीची संख्या जास्त असल्याने उमेदवारांची पात्रता तपासून प्राधान्यक्रम जनरेट होतात. त्यामुळे एकाच वेळी अनेक उमेदवार लॉग इनवर राहत असल्याने संकेतस्थळावर लोड येत आहे. हे कारण अगदी रास्त आहे, कारण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जाहिराती आलेल्या आहेत आणि त्या जाहिराती तपासणे, त्या जो काही फिल्टर लावलेला आहे, या सगळ्या गोष्टीचं तिथली तांत्रिक जी काही हे होते, क्ल्यूज होते, त्यानुसार कार्यवाही होत असताना त्या जे ब्राउझर आहे त्याला थोडासा वेळ तर जाणार, कारण जाहिराती मोठ्या आहेत आणि आपली प्रोफाईल त्यानुसार मॅच करून आपल्याला प्राधान्यक्रम जनरेट केले जातात. आणि ज्या उमेदवारांना प्राधान्यक्रम येत नाहीत, लॉग इन होत नाही, OTP येत नाही, अशा उमेदवारांसाठी अतिशय महत्त्वाची सूचना दिलेली आहे, ज्यावर आपण वारंवार बोललो. पण ही अधिकृत सूचना असल्यामुळे तुम्हाला सांगणं तेवढंच गरजेचं आहे. ज्या उमेदवारांना OTP मिळण्यास अडचणी येत आहेत, ज्या उमेदवारांना OTP येत नाही, अशा उमेदवारांनी ते वापरत असलेल्या ब्राउझरची हिस्ट्री, म्हणजे तुम्ही कोणतं ब्राउझर वापरता त्याची हिस्ट्री क्लिअर करा. क्लिअर हिस्ट्री करा किंवा CA म्हणजे हिस्ट्रीचा जो प्रकार आहे तो क्लिअर करा. त्यानंतरही समस्या निवारण न झाल्यास इनकॉग्निटो विंडोज, प्रायव्हेट विंडोजचा वापर करा. त्याच्यामध्येच लेफ्ट साईडला किंवा राईट साईडला हे असतात, बटन्स असतात, 3-4 डॉट्स, त्याच्यावर जा आणि हे तुम्हाला तिथे मिळून जाईल. इनकॉग्निटो जो प्रायव्हेट टॅब आहे विंडोज, ते मिळून जाईल. त्याच्यातून यूज करा. नक्की OTP येईल. आणि एवढं करून जरी OTP येत नसेल तर तुमचा जो मोबाईल नंबर दिलेला आहे त्याला रिचार्ज केला का हे चेक करा. तुम्ही नेटवर्कमध्ये आहात का हे चेक करा. हे सगळं होऊन तुम्ही जो मोबाईल क्रमांक दिला आहे तो ॲक्टिव्ह आहे का किंवा स्विच ऑफ तर नाही ना, याची पण काळजी घ्या. एवढं करून जर OTP येत नसेल तर नक्कीच टेक्निकल प्रॉब्लेम आहे असं गृहीत धरा आणि त्यावर आपण जी काही समोरची दिशा आहे ते सांगेल. उमेदवारांचा लॉग इन ID जर विसरला असेल तर तुमचं बैठक क्रमांक जे आहे 25 पासून सुरू होणार 10 अंकी, तर म्हणजे रोल नंबर याप्रमाणे आहे. पासवर्ड विसरला असल्यास फॉरगेट पासवर्ड करून नवीन पासवर्ड तयार करा, तुम्हाला लॉग इन होऊन जाईल. हे असं सरळ सोप्या जे आहेत ते या सूचना रात्री उशिरापर्यंत निर्गमित केलेल्या आहेत. आता विदाऊट इंटरव्ह्यूला 58,000 आणि
विथ इंटरव्ह्यूच्या जवळपास 38,000 इतके प्राधान्यक्रम जनरेट झालेत अशा सूचनेमध्ये सांगितलेलं आहे. तर मला वाटते जेवढे प्राधान्यक्रम जनरेट झालेत त्याच्यापेक्षा कितीतरी उमेदवारांनी ते प्राधान्यक्रम डिलीट केलेले आहेत नंतर रिजनरेट करण्यासाठी. त्यामुळे मला वाटते अशा उमेदवारांनी लॉक केलेत का प्राधान्यक्रम जनरेट झालेले लॉक केलेत का हे बघणं गरजेचं आहे. नाहीतर मग 1,70,000 उमेदवार प्राधान्यक्रम जनरेट करणं आणि लॉक करणं ही प्रोसेस मोठी आहे. त्याच्यामध्ये अशा पद्धतीचं सर्व्हर ब्राउझर डाऊन असणे, सुरळीत व्यवस्था नसणे, OTP न येणे, अजून बरेच अनेक उमेदवारांना तरी त्यांचे प्राधान्यक्रमच आलेले नाहीत किंवा अनेकांचे लॉग इन होत नाहीत. या सगळ्या गोष्टीवर तोडगा म्हणून जे आहे ते प्रशासनाच्या आपण सतत संपर्कात आहे. मुदतवाढीचा तर विषय 100% होईलच. एक आठवडा आपण साधारणतः 10 दिवस किंवा 1 आठवडा त्या ठिकाणी मुदतवाढ मागितलेली आहे आणि आज सकाळीसुद्धा रीतसर जे आहे ते निवेदन मेलच्या मार्फत अधिकारी वर्गांना दिलेलं आहे. परीक्षा परिषद आणि शिक्षण आयोग कार्यालय यांना दिलेलं आहे. लवकरच त्याच्यावर निर्णय होईल आणि तुम्हाला नक्कीच सांगतोय कोणीही पॅनिक व्हायचं नाही, काळजी करायचं कारण नाही. कारण कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमचे प्राधान्यक्रम जनरेट करून 1,70,000 प्राधान्यक्रम जनरेट करून त्यांना वेळोवेळी सूचना देऊन ते जनरेट झाल्याच्या नंतर ते लॉक करेपर्यंत सुविधा ही उपलब्ध राहील हा माझा तुम्हाला शब्द आहे. त्यामुळे कोणी पॅनिक होऊ नका, टेन्शन घेऊ नका. बरेच महिला भगिनींचे मला कॉल येतात, बांधवांचे कॉल्स येतात. तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे या व्हिडिओच्या माध्यमातून की काळजी करू नका. कारण सगळ्यात शेवटी माझे प्राधान्यक्रम मी स्वतः जनरेट करणार आहे आणि त्याच्यानंतर मी लॉक करणार आहे. मग जोपर्यंत तुमचे होणार नाही तोपर्यंत मी करणारच नाही. हा तुम्हाला एक माझा शब्द आहे. जेणेकरून तुम्ही कोणीही या सगळ्या गोष्टीचं टेन्शन घेणार नाही. तुमच्या सगळ्यात शेवटी मी करणार आहे. मी तुम्हाला हे दाखवेल सुद्धा मी तुम्हाला माझे प्राधान्यक्रम जनरेट होताना किंवा मी ते लॉक करताना. आपल्याकडे बोलायचं एक आणि करायचं एक नाही आहे. माझा ह्याच्या पाठीमागचा हेतू हाच आहे की तुम्ही काळजी टेन्शन घेऊ नका. शांतपणे जाहिरातीचा अभ्यास करा. शांतपणे जे आहे ते प्राधान्यक्रम नोंदवा, लॉक करा. आणि या सगळ्या गोष्टी करताना अडचणी तुम्हाला येत असतील, योग्य मार्गदर्शन हवं असेल तर नक्कीच महा टीचर प्ले स्टोअरवर संदीप कांबळे हे ॲप आहे किंवा या व्हिडिओच्या पहिल्या कमेंटमध्ये ती कमेंट पिन केलेली असेल, त्याच्यामध्ये ॲपची लिंक असेल, तिथे जा, तो ॲप इन्स्टॉल करा आणि त्या ठिकाणी जाऊन आपलं रजिस्टर करून बॅच परचेस करा. त्या ठिकाणी तुम्हाला वैयक्तिक 1 to 1 मार्गदर्शन करण्यात येईल. एवढंच सांगतोय. नक्कीच ही भरती प्रक्रिया तुमच्या उभ्या आयुष्यातील एक निर्णायक भरती प्रक्रिया असेल आणि याच्यामध्ये योग्य पद्धतीनं जर तुम्ही आपले प्राधान्यक्रम नोंदवा तर नक्की हे प्राधान्यक्रम तुमच्या उभ्या आयुष्याच्या जीवनासाठी निर्णायक ठरतील आणि नक्कीच तुम्हाला संधी उपलब्ध होईल. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. याच्यापेक्षा तुमचे काही जर प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा, त्यावर उत्तर देईल किंवा ह्या सगळ्या अडचणी तुमच्या तांत्रिक असतील तर ती मी नक्कीच प्रशासनाकडे मांडेल. त्यावर नक्कीच लवकरात लवकर कसा तोडगा निघेल यासाठी सुद्धा पाठपुरावा करेल. सोबतच या प्रोसेसमध्ये मुदतवाढ तेवढीच गरजेची असल्याकारणाने मी स्वतः व्यक्तिशः मुदतवाढीसाठी प्रयत्न करत आहे. काळजी करू नका. 100% मुदतवाढसुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला मिळवून दिली जाईल. पण जर सुरळीत सुरू असेल तर नक्कीच या वेळेमध्ये मुदतवाढीचा विचार न करता लवकरात लवकर प्राधान्यक्रम जनरेट करून कशा पद्धतीनं आपण लॉक करू शकू याचाही विचार करावा. केवळ मुदतवाढीकडेच लक्ष न देता याही गोष्टीची काळजी घ्यावी. त्यामुळं थांबतोय मित्रांनो. काही तुमच्या मनामध्ये समस्या असतील तर नक्की कमेंट्स करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.